वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण जातोय एका फार्म हाऊसला जे बदलापूरच्या नियर बाय आहे आणि ॲक्च्युली आमचं खूपच अचानक प्लॅन ठरलंय, सो आम्ही कालच ठरवलंय. आणि आमचं अचानक ठरलंय, सो आम्ही कालच ठरवलंय. आता लास्ट एक पिकनिक म्हणजे वन डे रिटर्नच पिकनिक झाली होती, सो आमचं असं होतं की आपण पावसाळ्यात कुठेतरी जाऊया. म्हणून मग आम्ही फॅमिलीसोबत एक काल प्लॅन केला आणि आज अचानक चाललो आहे. सो तो फार्म कुठे आहे, कसा आहे, त्याचे काय रिव्ह्यूज आहेत, हे सगळं बघण्यासाठी आमच्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि इंट्रोडक्शन परत माझ्या वाईफनी दिलं आहे, तर मी आता परत इंट्रोडक्शन देणार नाही. तर सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आलो आहोत बदलापूरला वेस्टला आत गावामध्ये एक फार्म आहे, तिथे आता आम्ही जस्ट पोचलो आहे. तर आता एक जरासा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतो, जरा कसा परिसर आहे. वाटतो तो भारी एकदम हिरवगार आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जरा एंट्रन्स पासून दाखवतो की काय कसं आहे. लुक ॲट द व्ह्यू. तर हा जो फार्म आहे हा जरा म्हणजे थोडं आत आहे, जरा विलेज एरियामध्ये आहे. त्यामुळे जरा इथे तुम्ही निसर्ग पाहू शकता, क्लायमेट बघू शकता, जरा भारी आहे. तर हा एंट्रन्स आहे. आणि इथून वरती आपली रूम आहे, मी दाखवेन. पण आपण जरा बाकीची जागा एक्सप्लोअर करू काय आहे ते. तर एंट्री केल्यावरती हा जो रस्ता जो वर जातो ते वर आहे हा फार्म, जे रूम्स आहेत. खूपच भारी वाटतं एकदमच. इथून वरती आल्यावरती इथून होतात रूम स्टार्ट आणि वरतीच आहे पार्किंग सुद्धा. हे आहेत रूम्स, त्यातले 2 रूम आम्ही बुक केले आहेत. ते बाजूलाच इथे वरती एक मचान आहे. ते आपण जरा जाऊन बघू, वरून व्ह्यू. ह्या लोकांनी मचानसारखं बांधलंय, जरा उंचावरती जाऊन तुम्ही बसू शकता जाऊन. हो थांब, इथे बघू ना काय आहे. थांब.
हा, इथून वरून व्ह्यू आहे आणि ते बसायची सुद्धा सोय केलेली आहे. आपण स्लाइड खेळायला जाऊया. स्लाइड हा इकडचा स्विमिंग पूल. इथेच पार्किंग सुद्धा आहे. पुन्हा काय चल ना. हे बघ काय बर्ड्स बघ ना. हे बघ. ही जी आहे ती डॉर्मिटरी आहे. जर जास्त तुमचा ग्रुप असेल तर त्यासाठी ही रूम आहे. खूपच शांतता येते. एक वेगळाच पीस आहे इथे. मुंबईच्या गर्दीपासून सगळ्या गाड्यांचा शोर शराबापासून एकतरी अशी ट्रिप काढणं बनत आहे. आणि आता पावसाळा असल्यामुळे वातावरण एकदमच हिरवगार झालं आहे. ती रूम दाखवून देतो. नंतर मग सामान घेऊन ठेवलं की मग रूमचा व्हिडिओ काढता येतो. दाखवतो. तर हे रूम आहेत. जास्त मोठं नाहीत. 3 ते 4 लोक ॲडजस्ट होऊ शकतात त्या रूममध्ये. टीव्ही आहे, कपड आहे, AC आहे, बेड आहे, मॅट्रेस आहे. टॉयलेट आहे. आणि ही रूमची मागची बाजू आहे. हो हो. मग तिकडे ज्या खायला ते बटाट्याची भाजी आणि पनीर वाटाणा. गुलाबजाम व्हेजवाले आहेत. ते त्या रूम मध्ये बंदच करते ना. हॅलो फ्रेंड्स, मग अशी आम्ही लंच केला आणि लंच हेवी झालं होता. पण आयटमच तसे होते. सुका चिकन होता, ग्रेव्ही होती, पापड, गुलाबजाम, भाकऱ्या, भात होता, सॅलाड होतं आणि जेवण अप्रतिम होतं. जे नॉनव्हेज होतं आणि व्हेज सुद्धा खायचं होतं. ते खाल्लं, जरा झोपलो आणि आता झोपल्यावरती आता आलं पूलमध्ये. तर जाऊया पूलमध्ये जरा एन्जॉय करूया आणि मग नंतर टी ब्रेक घेऊया. मुलं गेली आहेत पाण्यामध्ये. झेंडी वाजली की हे बघा सगळे मजा करतायत मस्त आणि मी बिचारी काम करत बसली आहे. तू पण मी उद्याच आहे. आणि आता ना संध्याकाळची वेळ आहे. सो सगळे ऑलमोस्ट रिकामं झालं. जास्त कोणी आहे नाही इकडे.
तर मस्त स्विमिंग पूल रिकामा आहे, सगळी मजा करतायत आणि मोकळं आहे, कोण जास्त क्राऊड वगैरे नाहीये. ए मोंडी वालो नीच तिरे तिजे शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा तू बाबा बोले मस्त पाण्यातून खेळून आलो आहे. बापरे थंडी लागते. आता सांगितले चहा बनवायला गरमागरम. आता टी ब्रेक घेऊ जरा. हॅलो फ्रेंड्स, आता स्विमिंग पूलमधून येऊन जरा मस्त फ्रेश झालं, जरा आंघोळ केली आहे गरम पाण्याने मस्त. आणि आता आम्ही जातो चहा प्यायला. पण त्याआधी आता वाजले संध्याकाळी 6:30 आणि आमचा ज्या रूमची बॅक साईड आहे त्याचाच फक्त तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथे भारी व्ह्यू आहे आणि त्या आय थिंक सकाळी मॉर्निंगला पण व्ह्यू भारी असेल. हा बघा, हा आमच्या रूमच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. गरमागरम चहा. पोरांची खूप धमाल चालू आहे. आमच्या समोरच एक ग्रुप आलाय, सगळे पोलीस ऑफिसर आहेत. त्याची रिटायरमेंटची पार्टी आहे, त्यांची जी गाणी चालू आहेत जोरात आणि ते पोरं मजा करत आहेत. Karaoke night is going on. Hey, खायला नको. ब्रेकफास्ट आला आहे. ब्रेकफास्ट मध्ये पोहे, भुर्जी पाव आणि चहा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे डे 2. तर आज आमचा चेकआउटचा डे आहे. तर जायच्या आधी आता चेकआउट खरं आहे 11चा, पण आज आम्ही ते जरा विचारलं तर ते बोलले की जे गेस्ट येणार आहेत नवीन ते 3च्या आसपास येणार आहेत. त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबतो आहे आणि थांबून जरा रेन डान्स वगैरे जरा जाऊ आणि जरा खेळू. मुलांना पण जरा एन्जॉय करता येईल. तर कालचा डिनरचा व्हिडिओ काढायचा राहिला होता कारण जरा डिनर उशिरा आलेला. ओके, प्रॉब्लेम असा झाला की सगळं चांगलं आहे इथे, रूम्स डिसेंट वगैरे आहेत, फक्त
डिनरचं असं झालं की त्या लोकांनी मेन्यू अचानक चेंज केला. मी दुपारी आम्हाला सांगण्यात आलं होतं की डिनरला सगळं असणार आहे, चिकन, सुका चिकन ग्रेव्ही, भाकरी, एक स्वीट, भात. पण अचानक या लोकांनी फक्त बिर्याणीच भेटेल असं सांगितलं. पण आमचं असं सीन झालं की आमच्यासोबत 2 लहान मुलं होती, त्यामुळे थोडासा रात्री थोडी मचमच झाली. आणि मग आम्ही त्या रिक्वेस्ट केली की प्रॉपर पूर्ण डिनर द्यायला. तर त्या लोकांनी पण ठीक समजून घेतलं आणि मग रात्री मग मुलांसाठी आणि आमच्यासाठी मग प्रॉपर जेवण त्यांनी अरेंज केलं. बाकी सगळं चांगलं आहे, एरिया चांगला आहे, ॲटमॉस्फिअर चांगलं आहे, रूम डिसेंट आहेत आणि चांगलं नेचरमध्ये आहे, निसर्ग सान्निध्यामध्ये आहे, हिरवगार आहे. फक्त तुम्ही जर येत असाल तर आधीच जो काय मेन्यू असेल ते एकदा तुम्ही कन्फर्म करा येण्याआधी, आणि प्लस आल्यावरती मग कन्फर्म करा, म्हणजे मग असे इश्यू नाही येणार. कदाचित हा इश्यू यासाठी आला असेल कारण आमची फक्त एकट्याची फॅमिली होती. पण कसं लहान मुलं असते की आपण कसं तडजोड नाही करू शकत. सो तुम्ही पण जर इथे येत असाल तर ही काळजी जर नक्की घ्या.